काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये. एक जण 100% एफर्ट घेऊन काम करताना दिसतच नाही. अरे जरा नव्हतो मी इथे, जरा दुर्लक्ष झालं माझं तर बेजबाबदार सारखं वागताय तुम्ही सगळे. 2 मोठ्या ऑर्डर्स गेल्या कंपनीच्या, याला कोण जबाबदार आहे? हा कोण आहे? सर ऍक्च्युली आम्हाला खूप क्वेरीज असायच्या, पण तुम्हीच नसायचा सर इथे. आणि कदम सरांना विचारलं तरी ते नीट उत्तर द्यायचे नाहीत. सर आम्हाला गाईड करायला कोणीच नव्हतं, मग आम्ही काय करणार सर? हो सर, ऍक्च्युली कदम सर. कदम, तुम्हाला मी नसताना काय माशा मारायला ठेवलं होतं? काय म्हणताय ते? नाही सर. काय नाही काय? सॉरी सर. सॉरी झालं, सॉरी म्हटलं की झालं सगळं. सर सगळ्याच गोष्टी मी कशा ठरवणार? त्यासाठी तुम्ही हवे होतात, पण तुम्हीच इतके बिझी होतात. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा ऑफिसला आलात सर, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं, पण तुम्हीच. अच्छा, म्हणजे मी शेवटी मीच जबाबदार आहे? माझंच चुकलं? कदम, स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडू नका. सगळे सगळे बेजबाबदारपणे वागलेले आहेत, पण यापुढे मी सहन करणार नाही. महाडिक सर मला नोटीस देऊन गेले, मी काय तोंडानं उत्तर द्यायचंय त्यांना? हा नाही, तुमच्यामुळे मी बोलणी खाऊन घेणार नाही. आता यापुढे एक जरी लहानशी चूक झाली तरी सरळ रेस्टिकेट करेन ना मी. यापूर्वी केलेलं आहे, आता परत करेन. त्यामुळे डोकं ताळ्यावर ठेवून काम नीट करा. युजलेस. आणि हे काय करून ठेवलंय? करेक्शन केले त्याच्यामध्ये, ते जरा आणा नीट करून. हो सर. चला निघा प्लीज. आत्ता आनंद सरांना लगेच फोन करतो. काय बोर होतंय. काय करूया? खूप दिवसात काय अपलोड पण नाही केलं चांगलं. एंगेजमेंट मुळे काहीच नीट टाकता नाही आलंय. न्यू हाऊसचे फोटोज टाकते ना. डन. हा व्हिडिओज करते पहिले. टीसीला पाठवे ना फोटो. माझ्या प्री एंगेजमेंटचे फोटो कुठे आहेत? किड्या. अरे यार, ही शनायाना तडफडत असेल त्या फोटोज साठी. त्या कसं सांगू ते फोटो करप्ट झालेत म्हणून सगळे. हाय यार, सध्या तरी टोलवतोच. हा हॅलो. हॅलो. हा अगं, इतक्या पहाटे कशाला फोन केला यार तू? किती वाजलेत बघ. झोपलास का बसून? आता तुझ्याशी बोलतोय ना, मग झोपला कसा असेल? हो का? मग फोन का उचलत नव्हतास? एवढा वेळ लागतो फोन उचलायला? मी कामात होतो. अरे काय काम तुझं? तू माझे प्री एंगेजमेंटचे फोटो कुठे आहेत? अगं बाई, जरा हळू बोल ना यार. मला बाई म्हणू नकोस. ओके ठीक आहे. प्रिन्सेस शनाया, कसले फोटो? कसले फोटोज काय विचारतोस? तू वेडास का? माझे प्री एंगेजमेंटचे फोटो. मला त्याचा कोलाज करून लावायचा माझ्या न्यू घरात. न्यू हाऊस घेशील ना तेव्हा बघू ना. ए हॅलो, मी ऑलरेडी शिफ्ट झाले नवीन घरात. त्या ईशाच्या घराला स्वतःचं घर नको बनू यार, तू पण ना. ए हॅलो, गॅरीने मला एंगेजमेंट गिफ्ट दिलंय. मी ऑलरेडी नवीन घरात आहे. एंगेजमेंट झाली तुमची आणि फ्लॅट पण घेतला? मला कळवलंच नाही. अगं तू 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 मला सांगणार होती ना, तू मला मेसेज करणार होती कुठे वेणू वगैरे. काहीच केलं नाही यार शनाया. तू यार. तुझा फोन लागत नव्हता म्हणून नाही सांगितलं. बरं तू प्लीज घरी ये ना लवकर, मला खूप बोलायचं तुझ्याशी. अगं पण येऊ कुठे? न्यू हाऊसचा पत्ता SMS कर ना. हा करते, ठीक आहे, चल बाय. अरे यार नॉनसेन्स आहे ते.
त्यांनी एंगेजमेंट केली आणि मला बोलवलंय नाही, वर नवीन घर पण घेतलं. अरे यार केडी, यांची गाडी तर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. मला गाडी चढावं लागेल, नाहीतर मी स्टेशनवर टाटा बाय बाय करत राहील. केडे कुछ करना पडेगा. हा रघु बोल, काय झालं? अब काय नाही सर, एक बातमी द्यायची होती तुम्हाला. गुरु सर आज फार भडकलेत. का, काय विशेष? कंपनीची 2 मोठी कामं गेलीत. त्यांना महाडिक सरांनी कारणे दाखवा नोटीस दिली आज. अरे बापरे, तर कठीण झालं. काय करणार? जशी करणी वैसी भरणी. हो ना सर, सरलेच टेन्शन मध्ये आहेत सर. सर मी येतो, जरा काम आहे. हा हा, ठेव ठेव ठेव, नंतर बोलूया. गुरु, तुझा डाऊनफॉल सुरू झालाय. कशाला फोन करतोय आता? हा हॅलो, हॅलो गुरु. काय काम आहे? अरे बापरे, इतका चिडला काय? तुझी एंगेजमेंट तुटली का? आनंद शटाप. हा हो सॉरी सॉरी, म्हणजे नाही तुटली आहे. पण मी हे विचारायला फोन केला की तू सगळ्यांना काय आपलं ते बोलतात ना, आपलं मुंह मिठा करवाय की नाही? म्हणजे ऑफिसमध्ये बाकीचे जे स्टाफ आहेत त्यांना, राजवाडे सरांना, महाडिक सरांना. तुला काय करायचंय? ठीक आहे, मला काहीच करायचं नाहीये. मला तर तुला ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन द्यायचंय. हा? तू परवा म्हणत होतास ना की वहिनींचा पायगुणाने नाही, तुझा प्रोग्रेस तुझ्यामुळे झालेला आहे. तर आता मला बघायचं आहे की नवीन शनाया वहिनींचा पायगुणाने तुला महाडिक सरने काही बक्षीस दिली की नाही? हे आनंद आनंद बास. हा, माझं डोकं फिरू नका. असले टोमणे मारून मला. तू ठेव फोन, आत्ताच्या आत्ता ठेव. मला नाही बोलायचं तुझ्याशी, कळलं? हॅलो, पण तुला कॉंग्रॅच्युलेशन. बात तो मुझे भी नहीं करनी है गुरु. अब सिर्फ देख आगे आगे क्या होता है. ही चांगली आयडिया इंटेरियर साठी. व्हाईट वॉल्स आहेत का? हा, येलो कर्टन्स परफेक्ट जातील. केड्याला हाय केडी. शनया, काय झालं तुला? आधी आत तर येऊ देशील? हा हा, ये प्लीज ये. आह, खूप लागलंय. काय झालं तुला? आधी पाणी तर देशील? हा हा हा, तू बस मी आणते पाणी. ऐक ऐक ऐक. ग्लास नाहीये घर. पी ना. बर. चेक करत होते दे. अगं, त्या दिवशी आपण फोटो काढले की नाही, किती छान. हा? ते असे छान फोटो काढून मी बाईकवर जात होतो, तर मला रस्त्यात गुंडांनी घेरलं. व्हॉट? सिरियसली? सॉरी. तुला माहितीये, त्या सगळ्यांनी मला घेरलं. माझ्याकडे पैसे मागत होते. म्हटलं अरे यार, माझ्याकडे काही नाहीये, पैसे वगैरे नव्हते ग माझ्याकडे. त्यांनी सगळं हिसकावून घेतलं. माझा कॅमेरा पण. यार, कॅमेरा कसा जाऊ दिला यार तू? अरे किडा, कॅमेरा कसा जाऊ दिलास तू? अरे तुला काय कॅमेराची पडली आहे का? मी गेलो असतो म्हणजे हीच आहे का तुझी दोस्ती? नाही रे किडा, पण फोटोज. जिवंत माणसाचे फोटो काढता येतात शनया. फोटोत गेलेल्या माणसाला कसं बाहेर काढणार आहेस? मी गेलो असतो म्हणजे. बरं ठीक आहे, जाऊ दे, सांगतो. तरी मी प्रयत्न केला.
मी हातापाया पडलो त्यांच्या, तर त्यांनी पायापायाने तुडवलं मला. पाय हात सगळं फोडून ठेवलं. पण मी सांगितलं नाही हा तुला, कारण तू एंगेजमेंटच्या खुशीत होती की नाही. मी म्हटलं कशाला आपलं दुःख सांगा. बरं ठीक आहे, जाऊ दे केड्या, चिल कर. आपण परत करू फोटोशूट. पण केड्या तू रिक्वेस्ट तरी करायची ना त्यांना. त्यांना म्हणायचं की तुम्ही कॅमेरा घ्या हवं तर, पण फोटोज द्या ना. अगं केली मी रिक्वेस्ट. मी असा जीवाच्या आकांताने ओरडलो, फोटो द्या फोटो द्या. पण नाही ऐकलं त्यांनी. त्यांनी मला रामपुरी दाखवला. रामपुरी काय असतं? चाकू असतो ग. अच्छा ओके, जाऊ दे केड्या, जाऊ दे. आपण नको. तू ठीक आहेस ना? मी कसला ठीक आहे. पाय तुटलाय, डोकं फुटलंय बघ तू. मी सांगितलं नाही तुला. तू एंगेजमेंटच्या खुशीत होती. हो. कशाला आपलं दुःख सांग. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे. बरं जाऊ दे. तुम्हाला घर कसं वाटलं ते सांग ना. घर आवडलं का? क्या बात आहे यार. हा सॉलिड आहे का घर तुझं? हे तुझा पाय बरा झाला. कुठे ग? हे बघ दुखतोच आहे अजून. ओके. पण घर मस्त आहे हा. आणि मला खूप आवडलं. हे कॅरीमुळे तुझी लॉटरीच लागली हा. हो यार, पण मला ना इंटिरियर सगळं माझ्या मनाप्रमाणे करून घ्यायचंय. आपण शॉपिंगला जाऊया ना प्लीज करू. आता अगं मला लागलंय. हा जरा चहा वगैरे देशील की नाही? बाहेरच घेऊ ना चहा, किंवा गॅरीच्या ऑफिस मध्ये चहा घेऊया आपण, फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्या ऑफिस मध्ये का? कारण त्याला पण न्यायचं ना शॉपिंगला. कॅरीला कशाला? अरे कशाला काय, तू किती प्रश्न आहे. तू चल रे. अगं पण चल लवकर. अगं एक घर तर पाहू दे चना. समिता 60 किलोची ऑर्डर आहे. आपलं रॉ मटेरियल रेडी आहे ना? हो. आणि नानी मला लगेच फायनल सांगणार आहेत. ठीक आहे. श्रेयस, मी काय म्हणते, तू पण एकदा युनिटवरती जाऊन बघ. हो. नुसते मसालेच नाही तर बाकीच्या इतर प्रॉडक्ट्सना सुद्धा बऱ्यापैकी मागणी आहे. वहिनी, आणि नाशिकची टेस्टी बाईट्स नावाची एक कंपनी आहे, म्हणजे त्यांची फास्ट फूडची चेन आहे. सो त्यांना सुद्धा आपल्या कंपनीकडनं मटेरियल लागणार आहे. ठीक आहे, आपण मीटिंग करूया त्यांच्याबरोबर एकदा. हो. आणि ना मी पण 2-4 इंटरनॅशनल कंपनीजना टॅप करतोय. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. हे बघा, मी नवीन प्रेझेंटेशन आणि ऍड्सचा विचार करतोय. सो जेणेकरून इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला थोडं हाईप मिळेल. या विषयाला एक सांगायचं राहिलं. रेवती येते, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय आपल्याशी. बघूया आपण थोड्या वेळ. हाय. वा वा, ये हाय. ये तुझीच वाट बघत होते. ये बस बस. सगळेजण थांबलेत तुझ्यासाठी. अगं, मी आमच्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सर कंपनी बरोबर बोलत होते, तेव्हा डोक्यात एक विचार आला. म्हटलं फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊनच सांगावं. यू आर मोस्ट वेलकम अँड युअर आयडियाज आर ऑल्सो वेलकम. मला असं वाटतं की तुम्ही एक PR टीम बनवावी, आणि ती PR टीम तुमचं मार्केटिंग आणि पब्लिसिटी सांभाळेल. सो जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामावरती फोकस करता येईल. नॉट अ बॅड आयडिया. हो, आणि अशाने आपल्या मार्केटमधला PR पण वाढेल. हल्ली पब्लिसिटी फार महत्वाची. राधिका, आपण ह्या विषयावर ह्या आधीही बोललो होतो, पण त्यावेळी आपल्याकडे फंड्स नव्हते. पण मला असं वाटतं की आता तुम्ही ह्या गोष्टींमध्ये थोडे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. हो अगदीच. राधिका मसाले हे नाव मार्केटमध्ये जास्तीत जास्त चर्चेत राहायला हवं, आणि त्यासाठी ही PR टीम तुम्हाला मदत करेल. त्यासाठी ऍडव्हर्टायझिंगचे वेगवेगळे प्रकारही ते शोधून काढते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना स्पॉन्सरशिप देऊन राधिका मसाले घराघरापर्यंत पोहोचू शकतं. बरोबर आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला एक एक्सपिरियन्स्ड PR टीम किंवा एक एक्सपिरियन्स पर्सन लागेल. बरोबर. हो रेवती, तुझ्या कोणी ओळखीचं असेल तर तूच सांग ना. हो आहे ना, ओळखीचे एक जण आहेत. मी उद्याच पाठवते त्यांना ऑफिसमध्ये. वा, मग उद्याच त्यांच्याशी डिस्कस करून फायनल करून टाकूया. मॅम, अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन ALF आता मार्केटिंग मध्ये टॉपला आहे. सो वी नीड टू बी 2 steps अहेड ऑफ देम. हे करेक्शन्स आहेत. मग यापेक्षा आधीच बरं होतं ना. तुम्हाला धड करेक्शन्सही करता येत नसतील तर काय काही कळतंय का तुम्हाला? किती लाज काढताय कंपनीची हे असं प्रेझेंटेशन दाखवून. मगाशी तर मला ऐकवत होतं ना, सर तुम्ही नव्हतं म्हणून चुका झाल्या. आता सांगतोय तरी कळत नाही तुम्हाला. काय कदम,
गौतम, तुला आधीच सांगितलं की काम नीट कर म्हणून. हो सर, पण मी चेक करायला फाईल तुम्हाला दिली होती सर. काल मी तुम्हाला बोललो होतो सर. अरे पण परवा मी तुला म्हणालेलो की तू नीट काम कर. तुम्ही काय शाळेत आहात का आता एकमेकांवर ढकलायला? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, हे असं प्रेझेंटेशन बाहेर गेलं तर कंपनीची लाच जाईलच आणि याला मी जबाबदार असणार आहे. तुमची थोबाडा नाही दिसणार. माझंच चुकलं, इतकं बिंडोक सारख्या स्टाफ सगळा घेऊन ठेवलाय मी. आता हे कोण निस्तारत बसणार सगळं? शनाय, तू इथे काय करतेस? आम्ही काय असं तुम्ही शॉपिंगला निघालो, तू पण चल ना प्लीज. तुला दिसत नाही मी आता इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये. तू प्लीज नंतर या तुम्ही. हा पण ठीक आहे ना, हे पण इम्पॉर्टंट आहे. माझ्या कामापेक्षा सध्या काही इम्पॉर्टंट नाहीये शनाया. 2 दिवस यांच्या हातात काहीतरी दिलं तर हे बघा हे काय करून ठेवलं इथे. बरं धड करेक्शन सांगावे तेही शनाया, मला तुझ्याशी बोलायला 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. तुम्ही प्लीज जा. यार पण कुशन कव्हर्स कर्टन सगळंच बदलायचंय. कुशन कव्हर्स आत्ताच बदलायला हवेत का? नंतर बदलले तर नाही का चालणार? नाही पण ते न्यू नाहीयेत ना. शनाया प्लीज या, तू आता ट्राय टू अंडरस्टँड. केडी जा ना तिला प्लीज घेऊन जा, नंतर या तू. अरे पण हा असं कसं बोलू शकतो यार माझ्याशी? चला इम्पॉर्टंट आहे ना ते. अरे चल आता चल. हटा यार गॅरी. चल. तुम्हालाही जायचंय शॉपिंगला? नाही ना? मग याचं काय करणार आहात आता? 1 तासाच्या आत सगळे करेक्शन बरोबर करून मला टेबलवर हवी पाहिजे. कळतंय? हो सर. आता घ्या ना. अरे काय करते सर तू? पण गॅरी असं कसं वागू शकतो माझ्याशी? अरे यार पण काय पण मला नाही ऐकायचं यार काही फालतू. तो कदम समोर कसा बोलला मला? अगं पण त्यांची मीटिंग सुरू होती ना यार. म्हणून काय झालं, आमची पण एंगेजमेंट झाली आहे ना आता. मी हवं तिथे हवं तेव्हा गॅरीला भेटायला जाऊ शकते. तेवढे राईट्स आहेत आता मला. अगं आहेत ग पण काय पण मला नाही ऐकायचं यार काही. गॅरी चुकीचं वागलाय माझ्याशी. आय एम हर्ट. हे बघ लक्षात घे, तो आधी या कंपनीचा बॉस आहे, नंतर तुझा फियॉन्सी आहे. रादर तो या कंपनीचा बॉस आहे म्हणूनच तुझा फियॉन्सी आहे. म्हणजे हे की तो या पोझिशनवर नसताना शनाया तर तू त्याच्याशी एंगेजमेंट केलीच नसती, हो ना? माहित नाही काय? मला माहितीये नसती केली. त्याला थोडं काम करू दे यार, पैसा कमवू दे त्याला. आधीच या एंगेजमेंट मध्ये वगैरे खूप वेळ गेलाय त्याचा. अरे पण शॉपिंग पण महत्वाची आहे ना यार. शॉपिंग साठी मी आहे ना, मी येतो तुझ्या बरोबर. आणि राहिला प्रश्न पैशाचा तर तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना त्याचं. झालं मग. क्रेडिट कार्ड म्हणजे पैशाचं झाड. पैसे तोडूया आणि शॉपिंग करूया. ए कन्हैया चला घ्या गरम गरम उपमा. तुम्ही काऊन केला? मी करणारच होते आल्यानंतर. नाही तू केला असता ग, पण काय सकाळपासून काही खाल्लं नाही तुझ्या सासूना. म्हटलं चला आपण आपल्या हाताने काहीतरी करून खाऊ घालावं. घे तुम्ही काऊन काहीच खाल्लं नाही? द्या बरं इकडे. आई खाऊन घ्या. आई असं काऊन करताय? घ्या बरं, नाहीतर मला अथर्वसारखं करायला लागेल. 1 घास चिवचा 1 घास काऊचा. घ्या बरं आई, लवकर खाऊन घ्या. नाही ना ग बेटा, माझी काही खायची इच्छा नाही. बाबा तुम्हीच सांगा आता. अगं खाऊन घे. एवढ्या प्रेमानं नवऱ्यानं बनवलंय, प्रेमानं तून खाऊ घालते, खा ना. मला लहानपणीचा गुरु आठवते. अगं लहानपणी तू चुका करायच्या का नाही तर मी त्याला शिक्षा नाही बरं करायची, त्याशी बोलणंच टाकून द्यायचे मी. आणि मा पाहून हे देखील बोलणं टाकून द्यायचे त्यासोबत. गुरुच्या जीवाला खूप लागायचं. मला सॉरी म्हणण्यासाठी का नाही सारखा मागे मागे घुटमळ करत असे. मग मी त्याला दाद नाही दिली का नाही ती खूप रडवेला होईल. एकदम धावत यायचा माझ्या खुशीमध्ये आणि मला म्हणायचं आई बोल ना ग माझी. मी असं नाही ना करणार आई. बाबांना सांग ना आई माझ्यासोबत बोलायला. मी पुन्हा अशी चूक नाही ना करणार आई. मला खूप दया यायची बरं त्याची. मी त्याकडनं वधवून घ्यायची. पुन्हा अशी चूक नाही ना करणार बाळा नाही म्हणायचा. आणि आयुष्यात पुन्हा कधी अशी चूक केली नाही बरं त्यांनी. आता काहून बरं गुरु असं करते काही कळत नाही बा. हा तो सचिन गुरु कुठे हरवला काही कळत नाही ग.
माझा गुरु खूप सज्जन होता, खूप साधा भोळा होता. कुठे गेला माझा गुरु? कुठे सापडेल मला? काय वेड्यासारखं बरळतेस? आई, पण तुम्ही कोणी समजावू नका बरं. बस मला माझा गुरु हवाय, माझा गुरु हवाय.